प्रांजल प्ले स्कूल मध्ये नर्सरी ज्युनियर केजी सिनियर केजी मध्ये प्रवेश सुरू। सर्व पालकांना कळविण्यात आनंद होतो आहे की शैक्षणिक वर्ष 2024-2025 च्या नर्सरी ज्युनियर केजी सिनियर केजी साठी प्रवेश सुरू होत आहे। आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी व आपल्या पाल्याच्या पाया भक्कम करण्यासाठी प्रवेश घेण्याची त्वरा करा। इंग्रजी व मराठी माध्यमांमध्ये मुलांना मार्गदर्शन, संस्कार, आरोग्य, खेळातून परिपूर्ण बालक घडविण्यासाठी प्रयत्नशील म्हणूनच प्रांजल प्ले स्कूलला प्रवेश घ्या। आमचा पत्ता प्रशांत पाटील व अश्विनी पाटील, कामेरी रोड, अक्षर कॉलनी, रस्ता क्रमांक 4, इस्लामपूर। मोबाईल नंबर 75 58 26 78 45। मोबाईल नंबर 95 03 51 54 02। MS मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। प्रा. सुभाष वायदंडे यांचा आक्रमक सल्ला। पुरोगामी संघर्ष परिषदेने आंदोलनाच्या यशाचे सातत्य कायम राखले। 25 लाभार्थ्यांना दिले केशरी रंगाची शिधा रेशन पत्रिका। सांगली प्रतिनिधी सचिन आवळे। गरीब गरजू लाभार्थ्यांना उपयोगी पडतील अशा शासनाच्या अनेक योजना असून त्या योजना पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून तळागाळात पोहोचवण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यासाठी जे शासकीय अधिकारी तुम्हाला मदत करतील त्यांचा सत्कार करा, परंतु मुजोर अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून माझ्याकडे या, त्यांचा हिसाब कसा चुकता करायचा ते मी बघून घेतो, असा आक्रमक सल्ला पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्रा. सुभाष वायदंडे यांनी दिला। ते सांगली येथील कुपवाड बामनोली मध्ये आयोजित पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने लाभार्थ्यांना केशरी शिधा पत्रिका वाटप करत असताना बोलत होते। यावेळी पुरवठा विभागाकडून पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने पाठपुरावा करून 25 लाभार्थ्यांना केशरी रंगाची शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या। या कामी जिल्हा पुरवठा अधिकारी बारकुल फुलके, गोपीचंद वडार या अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याबद्दल सदर बैठकीमध्ये त्यांच्या अभिनंदनचा ठराव करण्यात आला। स्वागत व प्रास्ताविक पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष दादासाहेब कांबळे यांनी केले। यावेळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ सुनीता खटावकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, महिलांच्या साठी टोकाचा लढा उभारण्याची आमची तयारी असून स्वागत व प्रास्ताविक पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष दादासाहेब कांबळे यांनी केले। यावेळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ सुनीता खटावकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, महिलांच्या साठी टोकाचा लढा उभारण्याची आमची तयारी असून अन्याय झाला तर लगेच संपर्क करा। सदर कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र संघटक जगन्नाथ खुडे, जिल्हाध्यक्षा संगीता हावगुंडे, जिल्हा संघटिका नंदिनी वाघमारे इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बरोबर सुनीता चिंचकर, योगिता चिंचकर, अश्विनी दळवी, रेश्मा भोसले, शिवलीला बेनाळ, माधुरी चलवादी, अनिता मगदूम, मीनाक्षी कांबळे, पार्वती कोळी, जयश्री कांबळे, चिंतादेवी यादव, शमशाद शेख, आरती रहाटे, बसवराज चलवादी, समाधान वाघमारे, बाळासाहेब कांबळे, शंकर कोळी, इस्माईल मुल्ला इत्यादी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माध्यमातून आपण पुढे जात असताना राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी वेगळ्या असतात। फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांतून प्रेरित होऊन आम्ही आमची भूमिका, समाजाप्रती असणाऱ्या कामाची तळमळ ज्यावेळी समाजासमोर ठेवली आणि 4 वर्षांमध्ये आम्ही 11 जिल्ह्यात आणि कर्नाटकमधल्या 3 जिल्ह्यामध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेचं काम वाढवू शकलो, त्याचं कारण जर काय असेल तर आज तुमच्या समोर केशरी रंगाची शिधापत्रिका, ज्यांचं धान्य स्वस्त धान्य दुकानातून चालू असलेलं बंद केले जाते आणि कार्डाची फोड केल्यानंतर ते सुद्धा धान्य मिळत नाही, अशा तक्रारी आमच्याकडे भरपूर होत्या। कांबळे साहेबांनी मला सांगितलं, सर असं होते आणि या तक्रारी सर्वसामान्य जनतेच्या आहेत।
ज्याच्या दारात ट्रॅक्टर आहे, ज्याचा 5 एकर ऊस आहे, अशा लोकांना हे धान्य मिळते. आणि ही आमच्या शेजारी आमच्या सोबत असणारी जी गरीब माणसं आहेत की ज्यांना रोजीरोटीचा प्रश्न पडतोय, अशा लोकांचं नाव मात्र त्या स्वस्त धान्याच्या दुकानामध्ये नाही आहे. खूप वाईट वाटलं आम्हाला ते. आम्ही निर्णय घेतला आणि डायरेक्ट जिल्हा पुरवठा अधिकारी जे आहेत बारकुल साहेबांशी आपलं सगळ्यांचं शिष्टमंडळ भेटलं. त्यामध्ये त्यावेळी प्रदेशाध्यक्षा सुनीता खटावकर मॅडम, पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा सौ सुजाता कांबळे मॅडम आणि प्रत्येक कामात हिरिरीनं भाग घेत असलेले आमचे राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय दादासाहेब कांबळे साहेब हे सातत्याने आमच्या सोबत असतात. मधल्या काळात थोडासा गॅप वाढला, पण जिल्ह्याच्या संघटिका म्हणून नंदिनी मॅडमनी सुद्धा परत जोर धरला. ज्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही धूळ आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय म्हणून युवकच्या जिल्हाध्यक्षा संगीता होगुंडे मॅडमनी सांगितलं की आपल्याला हा कारखाना बंद करायचा आहे. ताकदीने आम्ही त्याच्यामध्ये उतरलो आणि आम्ही ते आंदोलन सुद्धा यशस्वी करून दाखवलं. आता एक मात्र तुम्ही लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे सांगितले हक्काच आहे आपल्या, ते आपल्याला मिळालं पाहिजे. राज्य कुठल्या पक्षाचं येते ह्याच्याशी आमचं अजिबात काही देणे घेणं नाही. नव्यानंच आपल्यात सामील झालेले माननीय जगन्नाथ खोडे साहेबांना मी सांगतो की आमची जी चळवळ आहे खोडे साहेब ही समाजाभिमुख आहे. आमच्या आडवं येणाऱ्याची आम्ही लांबी, रुंदी, उंची, खोली अजिबात बघत नाही. त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो आणि मग त्याला मी सांगतो हे तुझं काम आम्ही केले. जो अधिकारी आमचं काम करेल चिंचकर मॅडम, त्या अधिकाऱ्याचा आपण त्याच्या कार्यालयामध्ये जाऊन सत्कार करायचा. पण जो अधिकारी नियमात बसते पण डावलतोय त्याचा मात्र तोंडाला काळ फासून सुजाता मॅडम आपण सत्कार करायचा हे लक्षात ठेवा. आणि इथून पुढे आक्रमक भूमिका ही तुमची राहणार आहे का? हे जे कॉम्बिनेशन आहे महिलांचं, महिला पदाधिकारी, आमच्या महिला पदाधिकारी कुणालाही घाबरत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, फक्त सुतावरून स्वर्ग चढण्यासाठी आम्हाला ते सूत पाहिजे असते. एकदा सूत मिळालं की स्वर्ग आम्ही तुम्हाला चढवून दाखवतो. हा एक ट्रेलर झाला. पण कुठलेही काम असू दे, आजपर्यंत आम्ही ज्या ज्या आंदोलनाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे ती सगळी आपली सुनीता मॅडम आंदोलन यशस्वी झालेली. कुठलंही आंदोलन नाही, कुठलाही कांबळे साहेब आपण कुठला विषय मध्ये सोडलाय? कुठलाही विषय आम्ही मध्ये सोडलेला नाही. फक्त ज्याच्यासाठी आम्ही राहतोय तुमची चिकाटी तुमची सोबत आम्हाला त्या ठिकाणी लागत असते. राजकारणाचं काय हो, इथे येऊन काय आम्हाला आमदारकी लढवायची नाही, तुमच्या वार्डात काय आम्हाला कुठे उभा राहायचं नाही, आम्हाला इथे सरपंच व्हायला यायचं नाही. पण आमची माणसं डोळा आहे त्यांना जर तुम्ही आंधळ बनवत असला आणि त्यांच्या ताटातलं हिसकावून घेत असला तर हे पुरोगामी संघर्ष परिषद कधी सहन करत नाही. बोलण्यासारखं खूप आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत, तुम्ही ताकदीनं पुढे या. जिथं जिथं तुम्हाला अडचण येईल त्यावेळी आम्ही तुमच्या सोबत कायम उभा राहू हा या ठिकाणी तुम्हाला मी शब्द देतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय भीम, जय गौरी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.